साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुनगंटीवार भाजपाचे नेते म्हणतायत मराठा समाजाला ओबीसीला धक्का न लागता आम्ही आरक्षण देतो, याकडे कसं बघतो? कालचं मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट जे आहे ते महत्त्वपूर्ण स्टेटमेंट आहे हे आपण असं मानलं पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीस आणि मुनगंटीवार हे जे बीजेपीचे प्रतिनिधी आहेत आणि एकनाथ शिंदे हे असणारे शिवसेनेचे प्रतिनिधी आहेत, या दोघांची असणारी भाषा वेगवेगळी आहे। त्यांच्यामध्ये मतभेद झालेत अशी त्या ठिकाणी दिसतात। राहुल नार्वेकरांची जी नियुक्ती झालेली आहे, आता पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात पुनरावलोकन करण्यासाठी राहुल नार्वेकरांची नियुक्ती लोकसभा अध्यक्षांनी केलेली आहे, त्या संदर्भात आपण कसं बघतो? तो निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे। 10वं शेड्यूल कोणी असणारं बघितलेलं नाही। 10वं शेड्यूलमध्ये असणारा मर्जरची प्रोव्हिजन आहे 2 पक्षामध्ये, आणि अशा असणाऱ्या याच्यामध्ये जे 2 पक्ष मर्जर होतात त्याच्यामधले असणाऱ्या काही आमदारांनी सांगितलं की आम्ही मर्ज झालेलो नाही, तर त्यांची आमदारकी टिकते आणि पक्ष त्यांच्याबरोबर जातो, अशी असणारी परिस्थिती आहे। पण जे पक्षातून बाहेर पडतात ते पक्षातून बाहेर पडत असताना 3/4 असेल, म्हणजे 2/3 असेल, तर त्यांची आमदारकी राहते किंवा खासदारकी राहते, पण त्यांना कुठल्याही पक्षामध्ये जावं लागतं। 2/3 नसतील तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो। तेव्हा स्प्लिट नावाची असणारी जी कल्पना इलेक्शन कमिशन, सुप्रीम कोर्ट असं ते गृहीत धरून चाललंय, ते पार्लमेंटनी रूल आउट केलेलं आहे। दुर्दैवाने मी असं म्हणेन की सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन या दोन्ही गोष्टी मानत नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे। म्हणजे पार्लमेंटला ओव्हरटेक करून त्या ठिकाणी चाललेला आहे, हा त्याच्यातला एक भाग आहे। दुसरा भाग, सुप्रीम कोर्टाचेच एवढे कॉन्फ्लिक्टिंग डिसिजन्स आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये की ते स्वतःलाच एकमेकाला कापतात, अशी परिस्थिती। सुबू सोरेनची केस आपल्या सगळ्यांना माहीत असेल, वोट फॉर कॅश, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की सभागृहाच्या निर्णयामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, आणि म्हणून सगळे पुरावे असल्यानंतर सुद्धा कोर्ट म्हटलं आम्ही काही करू शकत नाही, सभागृहाने तो निर्णय घेतला। आता राहुल नार्वेकर असेल किंवा स्पीकरचा जो निर्णय आहे, हा निर्णय सुद्धा सभागृहाचा निर्णय आहे। आता या सभागृहाच्या निर्णयामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकतो कसं त्या ठिकाणी म्हणतील? एक तर तो निर्णय रद्द केला पाहिजे किंवा हा निर्णय रद्द केला पाहिजे। त्याच्यामध्ये आसाममधला असणारा जो निर्णय आहे की स्पीकर एक ट्रायब्युनल आहे म्हणून त्या ठिकाणी म्हटलेला आहे, तोही ॲब्सोल्युटली चुकीचा निर्णय आहे, मिसयूज ऑफ पॉवर आहे, मी असं त्या ठिकाणी म्हणेन। याचं कारण की सुबू सोरेनचा निर्णय आपण जर घेतला तर सभागृहाच्या कुठल्याही निर्णयामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, हा निर्णय त्यांनी घटनेला धरून दिला। आणि घटनेने असं म्हटलेलं आहे की सभागृहातल्या कुठल्याही निर्णयाला, कुठल्याही चर्चेला, कुठल्याही व्यक्तिमत्वाला हे कोर्टामध्ये चॅलेंज देता नाही आणि कोर्टाचा अधिकार नाही त्याच्यावरती देण्याचा। त्याचं कारण एकच होतं की सभागृहामध्ये ज्याला निवडून दिलेला आहे त्याची स्वायत्ता ही पूर्णपणे असली पाहिजे, तो कुठल्याही कोर्टाच्या जाता कामा स्वायत्ता
मांडू शकत नाही आणि म्हणून त्याची स्वायत्ता राखण्यासाठी हे घटनात्मक प्रोव्हिजन त्या ठिकाणी केलेलं आहे की ज्याचा उल्लेख सुप्रीम कोर्टाने केलेला आहे. राहुल नार्वेकरांचा निर्णयच वादग्रस्त आहे शिवसेनेच्या संदर्भातला, आणि असं असताना त्यांचीच पुन्हा त्या संदर्भातल्या पुनरावलोकन समितीवर नेमणूक करणे बीजेपीला जे आहे ते घटना मोडीतच काढायची आहे आणि त्याच्यामुळे जे मोडायला निघालेले ते त्यांच्या जवळचे अशी असणारी परिस्थिती आहे. आज महाविकास आघाडीच्या संदर्भातली बैठक होते, आपल्याला सुद्धा निमंत्रण असल्याची माहिती आहे. काय परिस्थिती आहे? आपलं प्रतिनिधी आम्ही असणार आमचे प्रतिनिधी माननीय प्राध्यापक धैर्यवान फुलकर हे या बैठकीला लीड करणार आहेत, त्यांच्याबरोबर इतर जण आहेत. या बैठकीचं आम्हाला निमंत्रण आलेलं आहे, म्हणजे पहिल्यांदा हे लक्षात घ्या, चर्चेसाठी निमंत्रण आलेलं आहे. आम्ही त्यांच्याशी जाऊन चर्चा त्या ठिकाणी करणार. आम्हाला जे वाटते मुद्दे तिथे आम्ही असं मांडणार आहोत. त्यांचं जे 35 जागेंचं समझोता झालाय असं जे शरद पवारांनी मध्यंतरी वक्तव्य होतं ते त्याची माहिती आम्ही असं त्या ठिकाणी मागणार आहोत. आणि आमचं असिस्ट असं राहील की ही आघाडी चालावी. कुठेतरी आता तुम्ही मतदारसंघ पिंजून काढताय, या सगळ्याचा प्रभाव म्हणून इतक्या दिवस भिजत घुमलं होतं, आता निमंत्रण आलं असं वाटतं? आता आम्हाला निमंत्रण आलेलं नाही एवढं लक्षात घ्या. मी पुन्हा असं एक फोड करतो. निमंत्रण जे आलेलं आहे ते काँग्रेस पक्षाकडून आलेलं नाही, ती एनसीपीकडून आलेलं नाही किंवा ते उद्धव ठाकरे शिवसेनेकडून आलेलं नाही. महाविकास आघाडी या तिघांची जी झालेली आहे त्या आघाडीने आम्हाला चर्चेसाठी बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे असं तुम्ही कशाही माध्यमातून बोलवा, आम्ही चर्चेला येतो. काय मागणी असेल? किती जागांची? ते आमची मागणीच नाही, मागणी चर्चा होणार आहे. त्या चर्चेमध्ये यांचं काय ठरलंय ते आम्ही असं बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं आमची भूमिका त्या ठिकाणी मांडू. असे सांगितले ओबीसी आरक्षणासाठी जर कोर्टामध्ये जर गेले तर आम्ही मंडळ आयोगाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं, म्हणजे काय असे एक लक्षात घ्या की तो आंदोलनातला योद्धा आहे आणि आंदोलनातला योद्धा असल्यामुळे त्यांनी जे काही मिळवलंय ते टिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहणार. त्याच्यामुळे ते शब्दशः घ्यायचे नसतात असं मी त्या ठिकाणी मानत असतो. तुम्ही म्हणताय ते टिकवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस म्हणतायत जर ओबीसीवर अन्याय होत असेल तर त्या मसुद्यात आम्ही बदल करू. मी तेच म्हणालो त्याच्यामध्ये की कालच्या जे काही जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे, मी आता गव्हर्नमेंट असं म्हणणार नाही, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो समझोता झाला त्या समझोत्यामधून ओबीसींचं म्हणणं असं झालंय की आम्हाला बीजेपीने फसवलेलं आहे, आमच्यावरती धर्माचा प्रचार करून मतं आमची घेतली, पण आमचा रक्षण काही बीजेपीने केलेलं नाही आणि म्हणून बीजेपी जो आहे हा पूर्णपणे ओबीसी जो आहे हा पूर्णपणे बीजेपीकडून तुटलाय अशी असणारी परिस्थिती आहे. आता सावरासावर करण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे. तो सावरासावर होणार नाही, कारण का मसुदा जो आहे तो जरांगे पाटलांकडे आहे. त्याच्यामुळे कालच्या ह्या जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे या कराराने 2 बळी घेतलेत असं मी त्या ठिकाणी मानतो. एक बळी बीजेपीचा गेलेला आहे की ओबीसीमधून बीजेपी आता राईट ऑफ हळूहळू व्हायला सुरुवात होईल, आणि दुसरं जे मराठा पुढारी होते, सरंजामशाही मराठा पुढारी होते की ज्यांनी भूमिका घेतल्या नाहीत
ते आता बोल्ड आउट झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे आणि जरांगे हे दोघे आता मराठा समाजाचे नेते झालेत अशी परिस्थिती आहे. सर याच्यामध्ये छगन भुजबळचा हातनात बळी गेला असं आपल्याला वाटतंय का? माझ्या अंदाजानं जे आहे ते त्यांचा प्रयत्न चालला असून नाही असं नाही. बळी देण्याचा ते नाही, छगन भुजबळ यांचा प्रयत्न चाललाय वाचवण्याचा. आता आपण बघू किती वाचू शकतात. साहेब एकीकडे कॅबिनेटमध्ये असतात, दुसरीकडे ओबीसीची बाजू मांडतात. हा प्रत्येक माणसाने ठरवण्याचा इश्यू आहे. जर समजा महाविकास आघाडीसोबत तुमची युती झाली तर कोणत्या जागा तुमच्या लढवणार? कोणती मागणी असं आहे की त्यांच्या 31 जागा झालेल्या आहेत आणि आज ते बघितल्याशिवाय आम्ही असा फायनल निर्णय काही घेऊ शकत नाही किंवा त्याचं प्रपोजलही देऊ शकत नाही. मात्र आग्रही जागा कोणती असणार तुमची? आग्रही जागा कोणत्या? आग्रही 48 आहेत, थांबू कुठं नाही. सर आपण जेव्हा रमेश जयंतीचा आपल्याला फोन आला होता त्यावेळेस आपण सांगितलं होतं की बा तुम्हाला आम्ही मराठा आरक्षण आणि ओबीसी या संदर्भात अगोदर आपण आपली भूमिका स्पष्ट करा, त्याच्यानंतर आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं अथवा नाही व्हावं त्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ. माझं आम्ही त्यावेळेस असताना जे आहे की पुण्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काँग्रेसचे जे प्रभारी आहेत त्यांचं स्टेटमेंट असं होतं की लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या मग आम्ही असणाऱ्या वंचित आघाडीशी बोलू, असं त्यांचं स्टेटमेंट. आता ही प्रभारी हा AICCचा प्रतिनिधी, त्याच्यामुळे ती ऑफिशियल भूमिका आहे. नाना पटोले वेगळी भूमिका मांडत होते आणि म्हणून आम्हाला असणारा खरबरीत पत्र द्यावं लागलं होतं की AICCचं आम्ही मांडणार, नाना पटोलेंचं आम्ही मानणार नाही. तेवढ्याच पुरता तो हा होता आणि त्याला अनुसरून मग असणारा प्रभारींचा फोन आला की आम्ही तुम्हाला निमंत्रण करतो, तुम्ही निमंत्रण आमचं असं निमंत्रण स्वीकारून या. आम्ही म्हटलं आम्ही निमंत्रण स्वीकारतो आणि येतो, आम्ही कधी येणार नाही असं म्हटलंच नव्हतं. संजय शिरेचा विषय तो नाही सर, विषय हा आहे की आपण जो मुद्दा उपस्थित केला होता की जोपर्यंत महाविकास आघाडी मराठा आरक्षण संदर्भात आणि ओबीसी आरक्षण संदर्भात आपली स्पष्ट भूमिका जाहीर करत नाही, कारण यांनी दोघांनी आतापर्यंत आपल्या भूमिका आजच्या बैठकीमध्ये काय होते ते आपण असणार होतो आणि त्याच्यानंतरच मग मी याच्यावरती तर आम्ही लढत आलेलो आहोत, त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. त्याच्यामुळे असं आजच्या बैठकीमध्ये काय होते ते आम्ही बघणार आहोत आणि मग आमची भूमिका मांडणार. साहेब रामदास आठवले म्हणतात प्रकाश आंबेडकरांसाठी आम्ही अकोला थँक्यू व्हेरी मच. संजय क्षीरसागरांनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे. संजय क्षीरसागरांनी काल जे तुम्ही मुख्यमंत्र्यांची तारीफ केली त्यानंतर ते म्हणतात की तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत यावं. माझी तर ऑफर आहे स्टँडिंग एकनाथ शिंदेना, BJP सोडा आणि या आमच्या बरोबर. येतील ते माहीत नाही, त्यांनी निर्णय घ्यायचे. आणि मग उद्धव ठाकरे कुठे जातील? उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या बरोबरच आहे, आम्ही कुठे नाही म्हटलेलं आहे. हे मोठं वक्तव्य आहे. म्हणजे ठाकरे आणि शिंदेमध्ये स्प्लिट झाल्यानंतर तुम्ही आता मध्यस्थी करण्याच्या दृष्टिकोनातून मी असं काही सुचवलेलं नाहीये आणि मी असं काही करत नाहीये. मी फक्त एवढंच म्हणालो की शिरसाटांना आमच्याबरोबर यायचं असं, म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्याबरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना वेलकम करतो. फक्त अट एवढीच आहे की BJPची साथ सोडा. सर पण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर यांना सांभाळते, महाविकास आघाडीतल्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या प्रकाश आंबेडकर यांना सांभाळते. मी सगळ्यांना सांभाळतो ना. सर
एक शेवटचा प्रश्न. काल आपण रिसोडमध्ये जेव्हा सभा घेतलेली आहे, संवाद साधला तिथे, त्यावेळेस आपण असं वक्तव्य केलेलं आहे की मुस्लिमांचा काँग्रेसने आतापर्यंत फक्त वापरच करून घेतलेला आहे, त्यांना काही दिलेलं नाही, त्यामुळे काँग्रेसकडे आता त्यांनी जाऊ नये. ते माझं असं हे नव्हतं. मी सांगतो काय, मी असं म्हणालो की राजकीय खेळी ही मुसलमानांच्या हातात आहे. एकत्र लढले तर मुसलमानांना आघाडीला तुम्ही मतदान द्या, हे माझं वक्तव्य होतं. दुसरं मी असं म्हणालो त्या ठिकाणी की धरून चाला, जे इंडियाचं झालं ते जर महाविकास आघाडीचं झालं तरीही राजकारण जे आहे ते तुमच्या हातात आहे. आणि त्याचं कारण असं की बीजेपीने मुसलमानाकडे बघायचंच नाही असं ठरवलेलं आहे. मी तो ब्लॅकआउटच केलेला आहे. त्याच्यामुळे मुसलमानाला दुसरीकडे जाण्याची असणारी जी काही संधी होती ती संधी बीजेपीनेच बंद केली अशी असणारी परिस्थिती. त्याच्यामुळे असणारा आता त्यांच्याकडे सेक्युलर पार्टीजकडे जाण्याचा मार्ग राहिलेला आहे. किंवा कुठल्या सेक्युलर पार्टीकडे जायचं हे त्यांना मांडत असताना की काँग्रेस वेगळी लढली, एनसीपी वेगळी लढली, शिवसेना उद्धव ठाकरे वेगळी लढली आणि वंचित वेगळी लढली, तर धर्माचं राजकारण संपलं. इन्क्लुडिंग बीजेपी हे सगळेच उमेदवार हिंदू असतील. त्याच्यामुळे धर्म सगळ्यांचा हिंदू असल्यामुळे तो रिलिजियस कार्ड प्ले करता येत नाही अशी असणारी परिस्थिती. मग काय होणार तिथे, तर समाजाचं राजकारण सुरुवात होतं. आणि समाजाचं राजकारण सुरुवात होताना ज्या कुठल्या उमेदवाराची कॅपॅसिटी आहे की आपल्या समाजाला क्रॉस करून उरलेल्या समाजाचं मतदान घ्यायचं, असा जो उमेदवार आहे की ज्याच्याकडे बीजेपी सोडून उरलेले चार, ज्याच्याकडे जास्ती मतं आहेत, तो मग कुठल्याही पक्षाचा असेल, तो काँग्रेसचा असेल, तो वंचितचा असेल, तो एनसीपीचा असेल किंवा तो उद्धव ठाकरे सेनेचा असेल, त्याला तुम्ही असणारा निवडून द्या. त्याला मुसलमानाची मतं ही मोठ्या संख्येने आहे आणि ती मतं ज्याच्याकडे जास्ती आहेत त्याच्याकडे टिल्ट झाली तर तो उमेदवार बीजेपीला फाईट करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. हा सल्ला मी त्यांना रिसोडला काल दिला. सर, एक प्रश्न असा आहे, राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या निवडणुका घेत नाहीत, त्यामुळं विकास थांबलेला आहे, लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. याबद्दल काय सांगतो? याबद्दल एवढंच सांगणार आहे की जेवढे अधिकारी आहेत हे गब्बर झालेत अशी असणारी परिस्थिती आहे. कारण त्यांनी आपल्याच नातेवाईकाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि आवाच्या सवा भावामध्ये दिलेला आहे. त्याचं कोणीच बघायला तयार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून प्रतिनिधी येतो, तो थोडा अंकुश ठेवत असतो, तेही अंकुश आता संपलेला आहे. म्हणजे भाजप निवडणुकीपासून घाबरते असं वाटते का तुम्हाला? भाजप घाबरते निवडणुकीला, एवढं नक्की. नाही, मी असं म्हणेन विदर्भातल्या सगळ्या जनतेने विधानसभा आणि लोकसभा ही आम्हाला जिंकून द्यावी. मी लहान राज्याच्या बाजूचा आहे. तेलंगणाची परिस्थिती आपण बघितली, छत्तीसगडची परिस्थिती आपण बघितली, झारखंडची आपण असणारा परिस्थिती बघितली. या सगळ्या राज्यांमध्ये सामान्य माणसाचं इन्कम हे 4 पटीने वाढलेलं आहे आणि जेवढी राज्य छोटी तेवढी ती मॅनेजेबल आहे. साहेब, खासगी कंपन्यांकडून तलाठी भरती घेण्यात आली राज्यामध्ये, त्यामध्ये अनेक घोटाळे बाहेर आले, तर त्या संदर्भात अनेक तक्रारी सुद्धा झाल्या. माझं पहिल्यांदा म्हणणं असं आहे की हे प्रायव्हेट रिक्रुटमेंट कशासाठी
की ज्यावेळेस तुमच्याकडे असणारं पब्लिक सर्व्हिस कमिशन असताना, कॉन्स्टिट्युशनल बॉडी असताना तुम्हाला असणारं प्रायव्हेट कंपन्या कशासाठी पाहिजेत? TCIला आता असणाऱ्या ह्या भरतीमध्ये शासनाने 150 कोटी दिले आणि जे अर्ज आले त्याच्यातून असणारं 300 कोटी त्यांनी कमवले अशी परिस्थिती आहे. आणि त्यांना ती एक्झाम कंडक्ट करायला खर्च किती येणार? तर फक्त 20 कोटी येणार अशी परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये वाटेकरी कोण कोण आहेत तेवढं तुम्ही बघा आणि शोधा आणि सांगा लोकांना. सर, आपण एकदा वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर बोलू सर. ते तुम्ही सांगितलं की छोटे राज्य जे व्हायबल आहेत, इन्कम वाढते तुमची, छोट्या राज्याच्या छोटे राज्यावर याबद्दल तुमची अनुकूलता पण सुद्धा आहे. पण जोपर्यंत वेगळ्या विदर्भाचं आंदोलन आपण अग्रेसर होणार नाही तोपर्यंत वेगळा विदर्भ होऊच शकत नाही. माझं म्हणणं असं आहे की वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनासाठी पहिल्यांदा आनेसाहेब लढले, आनेसाहेबांनंतर मग असताना जांबूराव धोटे लढले, जांबूराव धोटे नंतर असताना शरद जोशी लढले, आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आणि आता आपल्याला विजय जावंद्या त्या ठिकाणी लढताना दिसतात. विजय जावंद्याच्या नंतर असताना अण्णासाहेब आने होते, त्यांचा असणारा मुलगा जो आहे तो आता वेगळ्या विदर्भासाठी लढतो. जेव्हा लढून मिळणार नाही, आमदारच तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, काय शेवटी त्या सभागृहामध्ये हा ठराव मांडावाच लागणार आहे की विदर्भ हा वेगळा झाला पाहिजे. आणि त्या ठरावाच्या बाजूने विदर्भातला आमदार उभा राहिला तरच तो होणार आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की वंचितचे सगळे आमदार म्हणजे आता होणाऱ्या लोकसभा हे तुम्ही निवडून द्या आणि वर्षभरामध्ये वेगळा विदर्भ केल्याशिवाय राहणार नाही. ते पश्चिम महाराष्ट्रालाही उपयोगाचं आहे, कोकणालाही उपयोगाचं आहे. काय का तिथले प्रॉडक्ट म्हणजे आता आपण जर पाहिलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि आता त्या ऊसाच्या चोरीमध्ये नवीन प्रकार आला. नवीन प्रकार काय आलाय तर साखरेची जी घट आहे, पूर्वी 11% होती, आता कारखाने काय म्हणतात 8% आले. बरं, तिथल्या मंत्र्याला ते बघायला वेळ नाही की बाई या 8% आली कमी कशी आली. आणि 8% कमी आल्यामुळे MSP प्राइस जी आहे त्या MSP प्राइसच्या 15% कमी मिळतात अशी परिस्थिती आहे. आणि हे एकमेव कारण की मंत्री असतील यांना त्या कारखान्याचा हिशेब किंवा त्याचा असणारा उतारा हा किती आला हे बघायला त्यांना असणारा वेळ नाही. महाराष्ट्र बघायचा की कारखाना बघायचा. त्याच्यामुळे असणारा आज पश्चिम महाराष्ट्रासाठी ऊस हे सगळ्यात महत्वाचं पीक आहे. त्याच्यातून तिथे आलेली समृद्धी आहे. त्याची कापसाच्या शेतकऱ्यासारखी अवस्था करायची नसेल तर मॉनिटरिंग होणं हे असणारं गरजेचं असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि हे मॉनिटरिंग लहान राज्य झाली तर अधिक मोठ्या प्रमाणात होतील असं मी त्या ठिकाणी मानतो. 7 लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही विदर्भातल्या 7 लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आम्हाला मतदान करायचं असेल 1 जागा काँग्रेसची, 3 जागा उद्धव ठाकरेची. आपण विधान सोडलं, विडीमध्ये जर सोडलं उरलेल्या 7 जागा वंचित दावा करू शकते. आणि 7 जागा वंचित दावा कराल का तुम्ही तिथे सांगा त्यांना आम्हाला 7 जागा द्यायला. 2014 पूर्वी देवेंद्र फडणवीसही असेच म्हणायचे की आम्हाला सत्ता द्या, आम्ही वेगळा विदर्भ करू. मात्र आज त्यांना विसर पडलेला आहे. त्यांना विसर पडला कारण त्यांचा तो अजेंडा कधीच नव्हता. वेगळ्या विदर्भाचा असणारा अजेंडा त्यांचा कधीच नव्हता. लोक भावनिक आहेत, त्यांच्या भावनेवरती त्यांनी असं हे केलं. आजही ते वेगळा विदर्भ करू शकतात, नाही असं नाही. वेगळा विदर्भ करण्याचा केंद्राचा असणारा अधिकार आहे.
आज त्यांचं सरकार फुल मेजॉरिटीमध्ये आहे, पार्लमेंटरी सेशन चालू होणार आहे. त्यांनी ठराव मंजूर करावा की बाबा लोकसभेच्या नंतर आम्ही वेगळा विदर्भ त्या ठिकाणी करतो, पण तो ठरावामार्फत झाला पाहिजे, पंतप्रधानाच्या शब्दाने नाही. काय उद्या निवडणुकीमध्ये पडली तर ठराव जर झाला सर तर त्यावेळेस नेमकी वंचित बहुजन आघाडीची भूमिका काय आहे? एक लहान राज्याच्या अनुकूलची भूमिका आहे, तर मग ती बीजेपीला पोषक राहील का? आता त्यांनी ठरवायचं आहे की त्यांना पोषक आहे की नाही. आम्ही मानतोय की लहान राज्य ही वंचितला पोषक आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.